वेलकम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मानसशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 5 भावना हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. या प्रकरणात एकूण 6 उपघटक आहेत. 6 उपघटक आपण अभ्यासलेले आहेत. 5 उपघटक या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. 6व्या उपघटकातील पहिला उपघटक जो राग व्यवस्थापन हा आपण अभ्यासत आहोत. हा उपघटक मोठा आहे. यामध्ये आणखी एक उपघटक आहे राग व्यवस्थापनाचे विविध दृष्टिकोन. हा उपघटक आपण अभ्यासणार आहोत. मग आपलं प्रकरण संपेल. पाहूया आपण राग व्यवस्थापनाचे विविध दृष्टिकोन. राग कसा कंट्रोल करायचा, त्याचे व्यवस्थापन कसं करायचं याबाबत काही विचार आपण पाहूया. क्रमांक 1 शिथिलीकरण व अंतर्मनाशी सुसंवाद. शिथिलीकरण याचा अर्थ लूज करणं आणि अंतर्मनाशी संवाद करणं, स्वतःच्या मनाशी संवाद करायचा. या तंत्रामुळे विचार स्पष्ट वस्तुनिष्ठ होतात, म्हणजे स्पष्ट विचार होतात आपले या अशा पद्धतीने. अवधान सुधारते, म्हणजे आपलं लक्ष चांगलं सुधारतं आणि एकाग्रता वाढते, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आपलं वाढतं एखाद्या प्रश्नाच्या संदर्भात. जेव्हा तुम्ही रागावलेले असता तेव्हा तुम्ही चुकीचा निष्कर्ष काढता व अशा बेफाम अवस्थेतच तुम्ही चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते. आपल्याला राग आला की त्या रागाच्या क्षणी चुकीची वागणूक होते, चुकीचे निष्कर्ष काढले जातात आणि निर्णयसुद्धा मग चुकीचे होतात. म्हणून अशा प्रसंगी शिथिलीकरण करून, म्हणजे जेव्हा राग येईल अशा वेळेला शिथिलीकरण करायचं. म्हणजे काय करायचं? उदाहरणार्थ शांत व तालबद्ध श्वसनावर लक्ष केंद्रित करायचं. शांत संगीत ऐकणे, स्वतःला एखाद्या छंदात गुंतवणे, समाजकार्य करणे इत्यादी, म्हणजे अशा सकारात्मक बाबी वेगळ्या काहीतरी करायच्या शांतपणे. या दरम्यान आपण जाणीवपूर्वक स्वतःचे शरीर शांत व स्वस्थ अवस्थेत ठेवू शकतो, म्हणजे शरीर पण शांत आणि स्वस्थ ठेवायचं. पुनर्प्राप्तीच्या वेळात रागावर नियंत्रण ठेवू शकतो आणि ह्यामधल्या काळामध्ये आपण आपल्या रागावर नियंत्रण मिळवू शकतो व परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. मग त्याच परिस्थितीचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो. या अवस्थेमुळे आवेगपूर्ण प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देणे शक्य होते. म्हणजे राग आलेला असताना प्रतिक्रिया न देता प्रतिसाद द्यायचा त्या घटनेला, प्रसंगाला, व्यक्तीला. आणि ते शक्य केव्हा आहे? जेव्हा आपण शांत राहू, स्वस्थ राहू, एखाद्या वेगळ्या गोष्टीमध्ये आपण मन गुंतवू, त्यावेळेला हे शक्य होईल. नंबर 2 दुसरा दृष्टिकोन आहे पुनर्मूल्यांकन, म्हणजे पुन्हा मूल्यमापन करायचं. स्नायू शिथिलीकरण तंत्रामुळे तुमचे मन एकदा स्थिर झाले की तुम्ही पुन्हा एकदा रागाच्या परिस्थितीचा वस्तुनिष्ठपणे पूर्ण विचार करू शकता. म्हणजे आपलं मन शांत केलं, शरीर शांत केलं की त्यानंतर रागाची जी परिस्थिती निर्माण झालेली होती त्याचा पूर्णपणे आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करू शकतो. यालाच पुनर्मूल्यांकन असं म्हणतात. पुन्हा मूल्यमापन करायचं त्याचं, ज्यामध्ये नेमके काय घडत आहे, त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होतो आहे, तुम्ही काही करायला हवे की नको, आणि हवे असल्यास नेमके काय करायला हवे हे तुमच्या लक्षात येते. आणि मग जेव्हा आपण त्याच परिस्थितीचा पुन्हा विचार करतो स्थिर होऊन, शांतपणे, वस्तुनिष्ठपणे, तेव्हा मग काय करायचं, कसं करायचं, किंवा काय घडत आहे, त्याचा परिणाम काय होईल हे आपण विचार करू शकतो, आपल्या लक्षात व्यवस्थित येईल. आता इथे इथे दिलेली आहे भावनिक तापमापी. जसं शरीराचं तापमान मोजण्याची तापमापी आहे तसं भावनांचं पण तापमान मोजता येईल. आपण क्रमांक 1 पासून सुरुवात करूया. 1 मला खूप छान वाटत आहे. 2 मी शांत आणि समाधानी आहे. आता हळूहळू तापमान वाढत जाईल. 3 मी संयमी व अविचल आहे. 4 मी ठीक आहे. 5 हे कठीण असले तरी मी संयम राखला आहे. 6 मला अस्वस्थ बेचैन वाटत आहे. आता रागाला सुरुवात झाली. 7 माझं डोकं तापत आहे. 8 माझा राग वाढत आहे. 9 माझ्या संतापाचा विस्फोट होत आहे. आणि 10 माझ्या संतापाचा विस्फोट होऊन तो नियंत्रणाबाहेर गेला आहे. असं भावनिक तापमान किंवा राग माणसाचा वाढत जातो. आता पाहूया पुनर्मूल्यांकन करायचं तर त्याच्या पायऱ्या किंवा स्टेप, अवस्था पाहूया. कोणावर आरोप करण्यापूर्वी तुमच्या भावनांची, त्यांच्या परिणामांची तुम्हीच जबाबदारी घेणे. म्हणजे कुणावर आरोप करायचा आहे किंवा राग व्यक्त करायचा आहे
तर आपल्या स्वतःच्या भावनांची आणि त्याच्यामुळे जे परिणाम होणार आहे त्याची जबाबदारी स्वीकारायची. तुम्ही तुमच्या भावना व वर्तनाची नीट ओळख करून घेत असल्याने या टप्प्यावर तुम्हाला राग नियंत्रणासाठी उत्तम बळ मिळते आणि मग स्वतःची ओळख होते त्यावेळेला आणि राग नियंत्रणासाठी ताकद मिळते. तुम्ही तुमच्या भावना आणि रागाची जबाबदारी घेत आहात याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही म्हणजे रागाची आणि भावनेची जबाबदारी घ्यायची, पण याचा अर्थ असा नाही की इतरांच्या भावना राखण्यासाठी किंवा स्वतःची असलेली किंवा नसलेली चूक मान्य करत आहात. म्हणजे चूक मान्य करण्यासाठी किंवा दुसऱ्यांच्या भावना राखण्यासाठी करायचं नाही. तुम्ही फक्त तुमच्या विचारांची दिशा बदलत आहात, ज्यामध्ये तुमच्या नेमक्या कोणत्या गरजा अपूर्ण राहिल्यामुळे तुमचा संताप वाढला आहे हे शोधत आहात. म्हणजे विचारांची दिशा बदलायची, रागाचं कारण शोधायचं. उदाहरणार्थ, जर तुमच्या जिवलग मित्राने तुमच्याशी खोटे बोलून तुम्हाला फसवले, तर तुमचा मित्र तुमच्याशी असे का वागला, हे योग्य की अयोग्य याचा विचार न करता तुम्ही नाराज निराश होतात. आपण मित्राने असं फसवलं तर नाराज होतो. आता तुम्हाला जाणीव झाली असेल की मित्राशी तर्कसंगत व योग्य पद्धतीने कसे संबंध ठेवावेत व परिस्थिती कशी हाताळावी. मग त्या परिस्थितीवर विचार करायचा आणि मग परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करायचे. कृती क्रमांक 14 दिलेली आहे तुम्हाला. अशा प्रकारे तुम्ही स्वतःसाठी भावमापी बनवून आपल्या भावनांचा आलेख नोंदवू शकता. अशी भावनिक तापमापी तुम्ही स्वतःची बनवू शकता. जेव्हा तुम्ही तणावात असाल किंवा कोणत्याही असुखद भावस्थितीत असाल तर तुम्हाला संदर्भासाठी त्याचा वापर करता येईल. मग जेव्हा अस्वस्थ असू, टेन्शनमध्ये असू किंवा नाराज असू, दुःखी असू, त्यावेळेला या भावनिक तापमापीचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे शरीराचं तापमान जसं मोजता येतं तसं मनाचं, भावनांचंही तापमान मोजता येईल. पुढचा मुद्दा सांगितला आहे, तदनुभूती निर्माण करेल. तद अनुभूती म्हणजे त्यानुसारची अनुभूती. इतरांचे अनुभव आपण आपले मानून समजून घेतले तर त्यामुळे इतरांच्या चुकीच्या वागण्याचा आपल्याला होणारा त्रास आणि त्याचा येणारा राग बराच नियंत्रणात आणता येतो. म्हणजे इतरांचा अनुभव, असं म्हणतात पुढच्याला ठेच मागचा शहाणा, की दुसऱ्याच्या चुकीच्या वागण्यामुळे आपल्याला त्रास होतोय, राग येतोय, तर मग आपण तसं इतरांशी वागायला नको. उदाहरणार्थ, तुम्ही बिल भरण्यासाठी रांगेत उभे आहात. कोणीतरी मध्येच घुसतो आणि त्याचे बिल भरण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी आपल्याला त्याचा खूप राग येतो. असं रांगेत जर मध्ये कुणी आलं ना, आपण पाठीमागे आहोत, तर साहजिक आहे राग येणं. मात्र आपण जर का तो तसे का वागत असावा याचा आपल्या मागील अनुभवावरून विचार करतो, तेव्हा आठवते की आवडता सिनेमा सुटू नये म्हणून आपणही मागे असेच केले होते. तर त्याचे वागणे या परिस्थितीत कसे योग्य आहे हे आपल्याला पटते आणि आपला राग नियंत्रणात येतो. मग मध्ये रांगेत घुसलेला व्यक्ती पाहून तुम्ही आठवायचं, तुम्ही पण असं कधीतरी केलेलं आहे. म्हणजेच काय, तर त्याचं वागणं त्या संदर्भात, परिस्थितीत त्याचं योग्य असू शकतं हे आपल्याला पटतं आणि राग नियंत्रणात राहू शकतो. पुढचा मुद्दा आहे करुणा दाखवणे. करुणा म्हणजे दया. प्रत्येक व्यक्ती मनातील भावनिक संघर्षाचा सामना करत असते. प्रत्येक व्यक्ती करते. तुम्हाला त्याच्यावर दया दाखवण्याची गरज नाही, परंतु हे समजून घेतले पाहिजे की तेही मानव आहेत व त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात. म्हणजे परफेक्ट कोणीच नाही, चुका प्रत्येकाकडून होतात, आपल्याकडूनही होतात आणि दुसऱ्याकडूनही होतात. त्यामुळे आपण रागाची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. उदाहरणार्थ, आपल्याला आता त्याचं उदाहरण पाहूया. आपल्याला फसवणाऱ्या मित्राशी मैत्री तोडण्याचा निश्चय आपण करतो. म्हणजे ज्याने फसवलं आपल्याला त्या मित्राची मैत्रीच तोडून टाकतो व हे आपल्यासाठी खूप संवेदनशील असते. परंतु आपल्या मित्राविषयी रागाला अधिक तिखट मीठ लावून आपले मैत्रीचे नाते आणखी खराब करण्याची आवश्यकता नाही आणि मग हे इतरांना सांगून आणखी नातं खराब करायचं नाही. तुम्ही कोणत्या प्रकारचे वर्तन सहन करण्यास तयार आहात व कोणते नाही याबाबत आपल्या सीमारेषा ठरवा. म्हणजे आपण कोणतं वर्तन दुसऱ्यांचं सहन करू शकतो किंवा कोणतं करू शकत नाही हे आपण ठरवून घ्यायचं. बाकीच्यांनाही त्यांच्या आणि इतरांना देखील त्यांच्या मनाप्रमाणे जीवनाचा प्रवास करू द्या. म्हणजे इतरांनाही त्यांचा जे काही जसं वागणं असेल त्यांना करू द्या, त्यांना स्वतःचे पर्याय निवडून द्या. वास्तववादी तपासणी करा. आपण ज्या परिस्थितीतून जात आहोत त्याच्या वास्तविकतेचा आढावा घेतल्यास आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत असाल. म्हणजे जी परिस्थिती आहे त्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा. काय घडले असेल या परिस्थितीचा 360 अंशातून विचार केला तर त्यातून आपल्याला संपूर्ण परिस्थितीचे आकलन होते. म्हणजे खूप बाजूने विचार, 360 अंशातून संपूर्ण परिघाच्या दृष्टीने
सर्व बाजूंनी विचार करायचा. तसेच त्यांचे परिणाम लक्षात येतात आणि परिणाम काय होतील ते पण विचारात घ्यायचे. निर्णय घेण्यापूर्वी आपण सुरुवातीला आपण अधिक माहिती प्राप्त केली तर त्या आधारावर योग्य निर्णय घेता येतो किंवा कृती करता येते. म्हणजे त्या परिस्थितीचा चांगला विचार करायचा, माहिती घ्यायची आणि मग कृती करायची, निर्णय घ्यायचा आणि मग कृती करायची. तुमच्यासाठी काही प्रश्न विचारलेत पहा. आता या प्रश्नांचा विचार करा, उत्तरही शोधा. 1. या घटनेनंतर विचार करा की अजूनही तुमच्यासाठी मित्र तितकाच महत्त्वाचा आहे का? एखाद्या मित्राने फसवलंय, मग तो इतका महत्त्वाचा आहे का? मैत्री तोडायची का? मैत्री ठेवायची का? याचा विचार करा. 2. जे घडले त्यात तुमचा राग खरंच योग्य होता का? मग त्याचा राग आला, तो राग योग्य आहे का? सर्वसामान्य व्यक्ती या परिस्थितीत अशीच वागली असते का? सामान्य व्यक्ती या परिस्थितीत अशीच वागेल का? कशी वागेल याचाही विचार करा. 3. तुमच्या जिवलग मित्राने तुमची फसवणूक का केली किंवा तुमच्याशी खोटे का बोलला? तेव्हा काय परिस्थिती होती? तुमची यात काही चुकीची भूमिका होती का? म्हणजे दोन्ही बाजूनी विचार करा की त्या मित्राने खोटं का बोललं असेल, फसवणूक का केली असेल, त्याची काय परिस्थिती होती, मग आपलंही काही चुकलं का? या प्रश्नांचा विचार करा. 4. ही परिस्थिती सुधारता येईल का? यात चांगला बदल आपल्याला करता येईल का? मग हे नातं सुधारता येईल का? याचाही विचार करा. 5. अशा रागामध्ये आपला बहुमूल्य वेळ व श्रम खर्च करणे आवश्यक वाटते का? मग या कारणासाठी राग आलेला आहे. या रागामध्ये वेळ, श्रम, शारीरिक मानसिक हानी होते. ती आवश्यक आहे का? ती टाळता येईल का? याचाही विचार करायचा आहे. तिसरा दृष्टिकोन आहे प्रतिसाद. आपला राग बदलण्याची प्रेरणा म्हणून वापरा. हा राग आपल्याला काहीतरी सांगत असतो. राग जो आहे तो प्रतिसाद म्हणून वापरा किंवा प्रेरणा म्हणून वापरायचा. रागाची ऊर्जा सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी वापरा. म्हणजे रागाचा उपयोग सकारात्मक कारणासाठी किंवा सकारात्मक प्रतिसाद द्यायचा त्या रागाला. हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोलण्याचा व संघर्ष सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग याच पद्धतीने समोरच्या व्यक्तीबरोबर संबंध सुधारायचे आणि संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न करायचा. या संदर्भात कुटुंबातील एखाद्या विश्वासू व्यक्तीशी, ज्येष्ठ भावंडाशी किंवा मित्रांशी बोलणे अथवा चर्चा करणे परिस्थिती हाताळण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मग कुणाचा तरी सल्ला घ्यायचा, ज्येष्ठ व्यक्तीचा, आपल्या जवळच्या व्यक्तीचा. यातून समस्या सोडवण्यासाठी नवा दृष्टिकोन सापडू शकतो आणि यातून नवीन काहीतरी मार्ग नक्कीच मिळू शकतो. समोरच्या व्यक्तींसोबत बोलल्याने संवाद करा. यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. ज्याच्याविषयी राग आहे त्या व्यक्तीशी बोलताना तुम्ही नेहमी शांत, नम्र व आदरयुक्त वागले पाहिजे. मग त्याच्याशी बोलताना शांतपणे, नम्रपणे, आदरयुक्त वागायचं. तुम्ही रागाने बोललात तर आणखी राग वाढेल. संतापासाठी कारणीभूत घटनेविषयी समोरच्याशी बोलताना चेहऱ्यावर योग्य हावभाव असले पाहिजे. रागाने न बोलता शांतपणे तुमचं जे काही बोलणं आहे ते करू शकता. सक्रिय श्रवण करणं म्हणजे ऐकणं. तुम्ही आपल्या गरजा व दृष्टिकोन व्यक्त करण्याअगोदर इतरांना त्यांचे मत व्यक्त करण्यासाठी संधी देणे आवश्यक आहे. म्हणजे फक्त आपणच आरोप करत राहायचं, बोलत राहायचं हे चूक आहे. समोरच्याचंही आपण ऐकून घेणं गरजेचं आहे. सक्रिय श्रोता बनून आपण इतरांशी अधिक चांगले संवाद साधतो. म्हणजे ऐकणं हे सुद्धा खूप चांगलं असतं. आपण शांतपणे ऐकून घ्यायचं व समस्या प्रभावीपणे सोडवू शकतो. असं म्हणतात, बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा हुशार होतो. बोलण्यात ठामपणा, निश्चित भूमिका असली पाहिजे. ठाम. तुम्ही तुमच्या भावना उतावीळपणे व्यक्त करता, एकदम एक्साईट होऊन बोललं जातं, तेव्हा दुसरी व्यक्ती तसेच करते. संवादासाठी योग्य पद्धतीचा व योग्य दृष्टिकोनाचा अवलंब केल्यास सकारात्मक संवाद घडतो. पण दोन्ही बाजूनी शांतपणे संवाद केला तर प्रश्न सुटू शकतो. त्याचे अर्थपूर्ण व समाधानकारक परिणाम मिळतात आणि मग अतिशय योग्य पद्धतीने परिणाम समाधानकारक असे मिळू शकतात. तुमचा राग पिंजऱ्यात बंद करा. रागाला कुठे बंद करायचं? पिंजऱ्यात. तुमचा राग वाढण्यापासून स्वतःचा बचाव करा. म्हणजे लांब राहायचं. रागाला पिंजऱ्यात बंद करायचं आणि आपण लांब राहायचं. जेव्हा आपणास राग येतो तेव्हा दुसऱ्या व्यक्तीस दुखावण्याची इच्छा तीव्र असते. मग दुसऱ्याला दुखवावं, त्रास द्यावा अशी इच्छा होते. दुसऱ्याचा राग भडकेल असे वागण्यापेक्षा आपले काम करण्यास प्राधान्य द्या. आणि जेव्हा वादविवाद होतात तेव्हा दुसऱ्याला भडकवण्यातच शक्ती आणि वेळ खर्च होतो. त्यापेक्षा आपण आपलं काम करायचं शांतपणे. तो प्रश्न शांत राहू द्यायचा. राग भडकेल अशी काही कृती करायची नाही.
समोरची व्यक्ती शांत होईपर्यंत तिला बोलू द्या, तिचं ऐकून घ्या, चांगले श्रोता व्हा. लक्षात ठेवा, तुम्ही रागवू नका व दुसऱ्याचा अनादर होईल असे वागवू नका. आणि आपण रागवायचं नाही, दुसऱ्याचा अनादर करायचा नाही. कारण असे केल्याने त्या व्यक्तीचा तुमच्याविषयीचा राग भविष्यात पुन्हा पुन्हा दिसून येईल. मग तो व्यक्ती राग पुन्हा पुन्हा व्यक्त करेल. दुसऱ्या व्यक्तीने तुमच्याशी कसे वागावे याविषयी स्पष्ट सीमा निश्चित करणे आवश्यक आहे. दुसरा व्यक्ती आपल्याशी कसा वागेल याबाबत स्पष्ट सीमा निश्चित करणं गरजेचं आहे. राग व्यवस्थापन हे एक कौशल्य, स्किल आहे. हे स्किल जे सरावाने आत्मसात करता येते, म्हणजे ते शक्य आहे, अशक्य नाही. राग या भावनेवर नियंत्रण ठेवता आले याबद्दल आपल्याला अभिमान, कर्तृत्वाची जाणीव होईल. आणि जो रागावर नियंत्रण ठेवतो तो यशस्वी होतो. आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी व आपले स्वप्न, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला बळ मिळेल. आणि आपल्याला जे काही साध्य करायचं आहे, जे आपलं टार्गेट आहे ते साध्य होऊ शकतं, स्वप्न पूर्ण होऊ शकतं. लक्षात ठेवा, हे कौशल्य सरावातून आत्मसात करता येते. म्हणजे हे शक्य आहे. राग नियंत्रण ठेवणं हे अशक्य गोष्ट नाही. सारांश. प्रकरण आपलं संपलेलं आहे. आता आपण सारांश रूपात प्रकरणाचा थोडक्यात आढावा घेऊया. भावना जीवनाच्या अविभाज्य भाग आहेत. त्या आपल्या जीवनाला अर्थपूर्णता देतात. आपण कसे वागतो, बोलतो यामागे त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. दैनंदिन जीवनाला आपण अनुभवत असलेल्या भावना आपल्या सवयी आणि वृत्तींवर प्रभाव टाकतात, विशिष्ट क्रिया करण्यासाठी आपणास भाग पाडतात. तसेच आपल्या लहान मोठ्या निर्णयावरही प्रभाव टाकतात. त्यामुळे आपल्या भावनांची ओळख व व्यवस्थापन करणे म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता हे महत्त्वाचे कौशल्य आहे. हे कौशल्य प्रत्येकाने आत्मसात केले तर आपले जीवन अधिक सार्थक, अर्थपूर्ण व समृद्ध होईल. मूलभूत भावनांमुळे आपली विचार प्रक्रिया विकसित होते. भावना आपल्या वाढीसाठी, जगण्यासाठी व जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी मदत करतात. भावनांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता हा भावनिक बुद्धिमत्तेचा महत्त्वाचा घटक आहे. भावनांचे नियमन व इतरांच्या भावनांना योग्य प्रतिसाद हे भावना व्यवस्थापनाचे महत्त्वाचे पैलू आहेत. भावनिक गैरवर्तन हे शारीरिक गैरवर्तनापेक्षा अधिक नुकसानकारक आहे. त्यामुळे व्यक्तीचा स्व-आदर उद्ध्वस्त होऊ शकतो व व्यक्तीमध्ये स्वतःकडे व वास्तवाकडे बघण्याचा दृष्टिकोन संशयास्पद बनतो. म्हणून या समस्येला ओळखता येणे, जागृत होणे व त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधणे खूप आवश्यक आहे. भावनिक सुदृढतेस पोषक तंत्राचा अवलंब केल्याने सुख, समाधान व प्रसन्नता वृत्ती वाढते. अशा कृती टाळा ज्यामुळे कंटाळा, वैफल्य, दुःख, चिंता निर्माण होतात. राग हा भावना भडकवणारा व बऱ्या वाईट प्रतिक्रिया निर्माण करणारा प्रभावशाली घटक आहे. रागाची प्रमुख उगमस्थाने समजून घेणे व राग व्यवस्थापनाची योग्य तंत्रे वापरणे याद्वारे व्यक्ती आपला योग्य विकास साधू शकतो. आता पाहूया आपण महत्त्वपूर्ण संज्ञा या पाठामध्ये कोणकोणत्या आल्यात. भावना, स्वायत्त चेतासंस्था, मध्यवर्ती चेतासंस्था, सहानुभावी व परासहानुभावी चेतासंस्था, भावनिक गैरवर्तन, भावनिक सुदृढता आणि राग या महत्त्वपूर्ण संज्ञा आपण अभ्यासलेल्या आहेत. मागे व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आता या पाठात आलेले महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ कोणकोणते आहेत ते त्यांची माहिती घेऊया. एक आहेत विल्यम जेम्स हे अमेरिकन तत्त्ववेत्ते व मानसशास्त्रज्ञ होते. मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान म्हणजे त्यांच्या कार्यवादाचा सिद्धांत होय. या सिद्धांताद्वारे त्यांनी व्यक्तीची अंतर्गत स्थिती आणि व्यक्तीचे बाह्य वर्तन यात कार्यकारण भाव असतो हे स्पष्ट केले. त्यांना अमेरिकन मानसशास्त्राचे जनक म्हणूनही ओळखले जाते. अमेरिकन मानसशास्त्राचे जनक आणि कार्यवादाचा सिद्धांत मांडणारे मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स. पुढचे मानसशास्त्रज्ञ आहेत कार्ल जॉर्ज लँग हे डॅनिश वैद्य होते. त्यांनी न्यूरोलॉजी, मानसोपचार आणि मानसशास्त्र या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी भावनांशी संबंधित महत्त्वाचा सिद्धांत मांडला व त्याद्वारे असे स्पष्ट केले की भावना या उद्दीपकांना दिलेल्या प्रतिक्रियांमुळे प्रभावित होतात. कालांतराने त्यांचा हा सिद्धांत विल्यम जेम्स यांच्या सिद्धांताशी जोडला गेला व त्यांचा सिद्धांत जेम्स लँग सिद्धांत म्हणून ओळखला जाऊ
लागला. पुढचे मानसशास्त्रज्ञ आहेत वॉल्टर बी कॅनन. वॉल्टर ब्रॅडफोर्ड कॅनन हे अमेरिकन वैद्य होते. त्यांनी भावनेच्या संदर्भात पळा किंवा लढा ही संज्ञा स्पष्ट केली. पळा किंवा लढा संज्ञा. वॉल्टर बी कॅनन. फिलिप बार्ट हे मानसशास्त्रज्ञ. फिलिप बार्ट हा वॉल्टर बी कॅनन यांचा विद्यार्थी होता. 1927 त्या दोघांनी भावनाविषयक सिद्धांत मांडला. हा सिद्धांत थॅलेमिक सिद्धांत म्हणून ओळखला जातो. थॅलेमिक सिद्धांत. या सिद्धांतानुसार शारीरिक उत्तेजना व बोधात्मक अनुभव एकाच वेळी निर्माण होतात. त्यांचा हा सिद्धांत भावनेचा कॅनन बार्ट सिद्धांत म्हणून ओळखला जाऊ लागला. कॅनन बार्ट सिद्धांत म्हणून ओळखतात. मानसशास्त्रज्ञ आहेत स्टॅनली शॅक्टर. स्टॅनली शॅक्टर हे अमेरिकन सामाजिक मानसशास्त्रज्ञ. त्यांच्या भावनेचा द्विघटक सिद्धांतासाठी ओळखले जातात. जेरोम सिंगर आणि स्टॅनली शॅक्टर यांनी वर्तनाच्या सामाजिक व शारीरिक निर्धारक घटकांवर सखोल संशोधन केले. त्यांनी स्पष्ट केलेल्या भावनेच्या द्विघटक सिद्धांतानुसार भावानुभवात शारीरिक व बोधनिक असे दोन्ही घटक महत्त्वपूर्ण असतात. मानसशास्त्रज्ञ आहेत पॉल अर्कमन. पॉल अर्कमन हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी मानवी भावनांवर सखोल संशोधन केले. त्यांनी केलेल्या संशोधनातून असे स्पष्ट होते की मानवाच्या 6 मूलभूत भावना असतात व या मूलभूत भावना सर्व संस्कृतीतील लोकात आढळतात. पॉल अर्कमन. पुढचे मानसशास्त्रज्ञ आहेत रॉबर्ट प्लुटचिक. रॉबर्ट प्लुटचिक हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी 8 मूलभूत भावना स्पष्ट केल्या आणि भावनांचे चक्र तयार केले. हे भावनांचे चक्र 8 भावनांमधील मिश्रण आणि परस्पर विरोधी भावना स्पष्ट करते. 8 भावनांचे चक्र रॉबर्ट प्लुटचिक. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. 1 ते 5 प्रकरणं आपली पूर्ण झालेली आहेत. या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही क्रमाने पाहू शकता. अभ्यासासाठी शुभेच्छा.